बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जी काही एका तरुणाने जी मोहीम चालू केलेली आहे, मी देखील ते जवळनं पाहिलंय. पण सोशल मीडियावरती कुठली पार्टी तयार होऊ शकत नाही. सोशल मीडियावरती आपण आपली भूमिका मांडू शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जनताला किंवा तरुणांना तुम्ही एकत्र करू शकता, एका प्लॅटफॉर्म खाली आणू शकता. परंतु पार्टी चालवणं इतकं सोपं नाहीये. आज ठीक आहे, कदाचित ते कुठल्या हेतूने त्यांनी चालू केलेलं आहे, कुठल्या हेतूने ते जनतेपर्यंत पोहोचतायत, तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या बघाव्या लागतील. परंतु अशा पद्धतीने तरुण एकत्र असणं चांगली गोष्ट आहे. एखादा शेवटी भारत देश हा तरुण देश आहे. महाराष्ट्र हा हे राज्य आहे. तरुणांचे विचार हे ऐकून घेतलेच पाहिजेत, त्याबद्दल दुमतच नाही. मी स्वतःच तरुण मंत्री आहे. तरुणांचे विचार ऐकूनच आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय. नक्कीच तर त्यांनी कुठला पुढाकार घेतला तर त्यांचं अभिनंदन आहे, परंतु पार्टी चालू करणं इतकं सोपं नसतं. हे बघा, नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आमचं सरकार हे 100% गंभीर आहे. अर्थातच ही घटना नको घडायला हवी होती, पण जे काय झालेलं आहे याच्यामुळे जे कोणी